नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये उद्योजकता कौशल्य म्हणजे एंटरप्रेनरशिप स्किल याबद्दल माहिती पाहणार आहोत. एंटरप्रेनरशिप स्किल म्हणजे काय किंवा उद्योजकता कौशल्य म्हणजे काय हे आपण बघू. उद्योजक याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. आपणास माहितीच आहे की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आधुनिक काळात या गरजांसोबत स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, वीज इत्यादी घटकांची मानवाला गरज आहे. या गरजांच्या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह आढळून येतात. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीला अर्थार्जन करावे लागते. अर्थार्जन म्हणजेच पैसा कमवण्यासाठी काहीतरी काम अथवा उद्योग करावा लागतो. तर आज आपण उद्योजक म्हणजे काय याची व्याख्या खालीलप्रमाणे बघू. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी नफा कमवण्यासाठी किंवा नफा कमवण्याच्या उद्देशाने आर्थिक धोका पत्करून गुंतवणूक करते आणि कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करते व ते वस्तू व सेवा योग्य रीतीने विपणन करून ग्राहकापर्यंत पोचवते. तर मित्रांनो, शिक्षण 1मध्ये आपण टाईप्स ऑफ एंटरप्रेनरशिप पाहिलं होतं. आता शिक्षण 2मध्ये आपण बघूया रोल ऑफ एंटरप्रेनरशिप म्हणजे उद्योजकाची भूमिका काय आहे ते आपण बघू. तर मित्रांनो, खालीलप्रमाणे उद्योगाचे 7 रोल दिलेले आहेत. 7 रोल किंवा 7 भूमिका दिलेल्या आहेत. त्यातलं पहिलं दिलेलं आहे त्यांनी द इन्फ्लुअन्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकासाचा प्रभाव. आता तुम्ही म्हणसाल आर्थिक विकासाचा प्रभाव म्हणजे काय? तर आर्थिक विकासाचा प्रभाव म्हणजे उद्योगाच्या स्थापनेमुळे आर्थिक समतोल साधण्यास मदत होते. उदाहरणार्थ जसे आपण बघतो नाशिक, मुंबई किंवा पुणे हे डेव्हलप सिटी आहे. त्याप्रमाणे मराठवाड्यात एवढी डेव्हलपमेंट झाली नव्हती, पण उद्योगाच्या स्थापनेमुळे हळूहळू तिथे पण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती म्हणजे नवीन उद्योग व सेवा क्षेत्रामुळे नवीन अपारंपरिक रोजगार संधी उपलब्ध वाढते. त्यानंतर तिसरं आहे इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवनाची गुणवत्ता सुधारणे. त्यानंतर चौथं दिलेलं आहे इन्क्रीज कॅपिटल इन्कम. इन्क्रीज कॅपिटल इन्कम म्हणजे जे आपलं दरडोई उत्पन्न असते त्याच्यात पण वाढ होते. त्यानंतर हेल्प टू ग्रोथ ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हणजे जी पायाभूत सुविधा आहे त्याच्यात पण वाढण्यास मदत होते. त्यानंतर दिलेलं आहे इन्क्रीज नॅशनल इन्कम. इन्क्रीज नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. उद्योगामुळे जागतिक दर्जाच्या वस्तू व सेवा देशवासियांना तसेच परकीयांना ही पुरवल्या जातात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. त्यानंतर दिलेलं आहे ब्रिंग न्यू टेक्नॉलॉजी. त्यानंतर एक्सपोर्ट प्रोडक्ट. एक्सपोर्ट प्रोडक्ट म्हणजे जे तुम्ही प्रोडक्ट बनवता किंवा उत्पादन करता ज्या प्रोडक्टचं, ते प्रोडक्ट तुम्ही काय करू शकता, निर्यात पण करू शकता. त्यानंतर सेक्शन 3मध्ये दिलेलं आहे क्वालिटी ऑफ सक्सेसफुली एंटरप्रेनर म्हणजे यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही कौशल्याची गरज असते. ती कौशल्य खालीलप्रमाणे दिलेली आहे. पहिलं आहे नॉलेज. नॉलेज म्हणजे ज्ञान. उद्योजकाकडे तो जे उद्योग करत आहे त्याबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तसेच उद्योजक हा शिस्तप्रिय असणे पण गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं आहे सोशल स्किल. सोशल स्किल म्हणजे सामाजिक कौशल्य. सामाजिक कौशल्य म्हणजे उद्योजक कोणताही व्यवसाय करत असणार तर समाज किंवा तिथे आजूबाजूची जी पण वस्ती असेल त्या वस्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्यानंतर दिलेलं आहे ओपन माइंडनेस टुवर्ड्स लर्निंग पीपल अँड इव्हन फेल्युअर. ओपन माइंडनेस म्हणजे खुल्या मनाचा. उद्योजक हा खुल्या मनाचा असणे गरजेचे आहे. त्याच्या कर्मचाऱ्यांप्रती तो सकारात्मक असणे गरजेचे आहे. कारण कर्मचाऱ्यांना ज्या पण समस्या असेल किंवा कोणत्याही समस्या असल्या त्या समस्या सहज सोडवता त्याला आले पाहिजे.
त्यानंतर जेणेकरून नवीन नवीन घटक समाविष्ट करता येतील व अडचणी दूर करता येईल. त्यानंतर चौथं दिलेलं आहे प्रोफेशनलिझम म्हणजे व्यावसायिकता. त्यानंतर पाचवं दिलेलं आहे रिस्क टेकिंग म्हणजे जोखीम घेणे. उद्योजकाने प्रत्येक ठिकाणी जोखीम घेणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथ्या सेक्शनमध्ये आपण वेजेस एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप यातील फरक बघू. वेजेस एम्प्लॉयमेंट म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा कर्मचारी कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असणार तर त्याचा मोबदला पैसा हा असतो, बरोबर आहे. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे की असा व्यक्ती की जो फक्त स्वतःसाठी काम करतो, बरोबर. त्यानंतर या तक्त्यात दिलेला आहे पहिला फरक आहे वर्क फॉर अदर्स. वेजेस एम्प्लॉयमेंटमध्ये काय दिलेलं आहे वर्क फॉर अदर्स म्हणजे की बाबा हा जो कर्मचारी आहे हा कर्मचारी काम जो करते हा कोणासाठी करते, दुसऱ्या व्यक्तींसाठी करते. पण एंटरप्रेन्योरशिपमध्ये काय आहे ओन बॉस म्हणजे स्वतःसाठी काम करणे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे फॉलो इन्स्ट्रक्शन म्हणजे तो दुसऱ्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जे पण इन्स्ट्रक्शन असेल किंवा त्याच्या मालकाने जे पण इन्स्ट्रक्शन त्याला दिलेले असेल ते तो फॉलो करत असते. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिपमध्ये काय दिलेलं आहे मेक ओन प्लान्स. हे काय करत असतात एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजक काय करत असतात हे स्वतः आपले प्लॅन करत असतात. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे राउटिंग जॉब, बरोबर आहे. राउटिंग जॉब आणि याच्यात काय दिलेलं आहे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. त्यानंतर चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे अर्निंग इज फिक्स नेव्हर निगेटिव्ह. आणि इकडे दिलेलं आहे कॅन बी निगेटिव्ह समटाईम्स जनरली सरप्लस, बरोबर. म्हणजे वेजेस एम्प्लॉयमेंटमध्ये काय असते तुमची अर्निंग जी असते ती अर्निंग काय असते फिक्स असते. पण एंटरप्रेन्योरशिपमध्ये असं नसते. एंटरप्रेन्योरशिपमध्ये कसं त्यांची जी अर्निंग असते ती कधी अनलिमिटेड पण असते, कधी सरप्लस पण म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कमी पण असते आणि कधी जास्त पण असते. कधी प्रॉफिट कंपनीला कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो. तर हे आपण फरक बघितले. त्यानंतर पाचवं सेक्शन आहे टाईप्स ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे बिझनेसमध्ये काही ॲक्टिव्हिटी असतात त्याचे काही प्रकार आहेत ते आपण आता बघू. पहिला आहे त्याच्यात मार्केटिंग म्हणजे अ बिझनेस दॅट प्रायमरी जनरेटेड व्हॅल्यू बाय कम्युनिकेटिंग टू कस्टमर. म्हणजे विपणन हे एक व्यवसाय आहे. हा एक व्यवसाय आहे जो कस्टमरसोबत संवाद साधून केला जातो, बरोबर. त्यानंतर दिलेला आहे सेल्स म्हणजे विक्री. अ रिअल इस्टेट फर्म दॅट सेल प्रॉपर्टी अँड रिप्रेझेंट बायर्स. म्हणजे रिअल इस्टेट ही एक अशी फर्म आहे जी ग्राहकाला मालमत्ता विकते आणि मालमत्तेचे प्रतिनिधित्व करते. त्यानंतर दिलेलं आहे डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग. काही डिझाईन्स असतात आणि मॅन्युफॅक्चरिंग पण असतात. त्यानंतर दिलेलं आहे टेक्नॉलॉजी म्हणजे बिझनेसमध्ये कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी यूज करायचे आहे ते आपण विचारात घेतले पाहिजे. त्यानंतर सर्व्हिस म्हणजे सेवा. कोणत्या सेवा प्रोव्हाइड केल्या पाहिजे किंवा कोणत्या सेवा आपण घेतले पाहिजे हे पण आपण याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर दिलेलं आहे ऑपरेशन. त्यानंतर दिलेलं आहे फायनान्शियल इंटरमिडिएशन. त्यानंतर दिलेलं आहे सेल्फ प्रिपरेशनशिप आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ऑनलाईन बिझनेस ड्यू टू देअर सिम्पलिसिटी अँड हाऊ इझी दे आर टू क्रिएट. त्यानंतर दिलेलं आहे पार्टनरशिप म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती बिझनेस सुरू करतात तेव्हा त्याला पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करणं असे म्हणतात. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 2 हँड आर बेटर दॅन 1 राईट, बरोबर आहे. 2 हँड म्हणजे 2 पार्टनर असतात पण राईट कोणाकडे असतात एकाकडे असतात. लिमिटेड
पार्टनरशिप. लिमिटेड पार्टनरशिप म्हणजे 2 व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण 10 व्यक्तींच्या कमी, त्याला म्हणतात लिमिटेड पार्टनरशिप. त्यानंतर दिलेला आहे कॉर्पोरेशन. त्यानंतर दिलेला आहे लिमिटेड लायबिलिटी कंपनी LLC. त्यानंतर दिलं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉन प्रॉफिट म्हणजे ज्याचा प्रॉफिट काउंट केला जात नाही. त्यानंतर दिलेला आहे कॉपरेटिव्ह. त्यानंतर 6व्या सेक्शनमध्ये आपण बघूया प्रोडक्ट सर्व्हिस अँड हायब्रिड बिझनेस. बिझनेस सर्व्हिस आर रेकग्नाइजेबल सबसेट ऑफ इकॉनॉमिक सर्व्हिस अँड शेअर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. द इसेन्शियल difference is that business are concerned about the building of service system in order to deliver value to their customer and to act in the role of service provider and service customer. याच्यामध्ये दिलेलं आहे की व्यवसाय सेवा किंवा सर्व्हिस ही अशी आर्थिक सेवा आहे जी जेव्हा तुम्ही कोणत्याही कस्टमरला प्रोव्हाइड करत असणार तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण सर्व्हिस असते. त्यानंतर दिलेलं आहे प्रोडक्ट सर्व्हिस सिस्टीम PSS. प्रोडक्ट सर्व्हिस सिस्टीम PSS आर बिझनेस मॉडेल दॅट प्रोव्हाइड फॉर क्लोसिव्ह डिलिव्हर ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस. PSS मॉडेल्स आर अर्निंग ॲज मीन्स टू enable collaborative conjunction of both product and service with the aim of pre-essential customer. प्रोडक्ट सर्व्हिस सिस्टीम हे एक व्यवसाय मॉडेल आहे जी उत्पादने आणि सेवांचा एकत्रित वितरणासाठी प्रदान करतात. पर्यावरणीय समर्थक निकालाच्या उद्दिष्टाने PSS मॉडेल दोन्ही उत्पादने आणि सेवांचा एकत्रित वापर सक्षम करण्यासाठी एक साधन म्हणून वापरण्यास येते. त्यानंतर दिलेला आहे हायब्रिड बिझनेस. हायब्रिड बिझनेस इज अ कंपनी दॅट हॅज बोथ ॲन इंटरनल फ्रंट अँड ॲज वेल ॲज इट ब्रेक अँड मॉर्टर प्रॉमिसेस. इन अदर वर्ड्स, a business with a strong online presence and also warehouse and physically shops. त्यानंतर सेक्शन 7 म्हणजे शेवटचा सेक्शन. यामध्ये दिलेला आहे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजे उद्योजकता किंवा उद्योजकता कौशल्य डेव्हलप कसं करायचं याची प्रोसेस दिलेली आहे. भारतीय जनसंख्येत लक्षणीय बदल होताना दिसत आहे. भारतात संघटित किरकोळ व्यापार जोमात आहे. वाढत्या उत्पन्नामुळे लोकांची खरेदी क्षमताही वाढली आहे. त्यामुळे अनेक विविध प्रकारचे किरकोळ व्यापार अस्तित्वात येऊ लागले आहेत. या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना सुधारित सेवाही उपलब्ध होऊ लागल्या. नवीन विविध प्रकारचे किरकोळ व्यापार अस्तित्वात येऊ लागले जसे हायपरमार्केट, सुपरमार्केट, सुटेगृह, विविध विभागीय भंडारे, सोयीची दुकाने इत्यादी उदयास यायला लागले. यांसारखे उद्योग संस्थाही आपल्या शाखा शहरी व ग्रामीण भागात उघडू लागल्या. त्यामुळे भारतामध्ये उद्योजक किंवा उद्योजकता कौशल्य हे उदयास आलेले आहे. तर आपण या 7 सेशनमध्ये उद्योजकता कौशल्य म्हणजे एंटरप्रेनरशिप स्किल याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.